आत्मरूप गणेश केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे. आत्मस्वरूप गणेश केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे. शेळीसाठी उभी घेतलेली ज्ञानेश्वरी 13 वाद्या पहिलीच उभी आहे. आजची आपली जी सेवा आहे ते गणेश गणपती दैवत जे आहे त्यांच्या ह्याच्यातनं आपली सेवा आहे. आपल्याला देवाची सेवा करत असताना देव म्हणजे काय कळून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का देवाच्या सेवेत जीवाचं कल्याण आहे. पण देव कळून सेवा करणं अत्यंतिक, तुम्ही कुठलंही कार्य करा त्या कार्याचं आपल्याला ज्ञान असायला पाहिजे. कारण का आपल्या वेदांतशास्त्रानं फलाखंड विचार केलेला आहे. कशाखंड? फलाखंड विचार केलेला आहे. आणि फल जे आहे ते परमार्थातच आहे महाराज. तुम्ही संसार किती जरी अगदी जाणून घेऊन केला, रात्रंदिवस जरी केला, तरी फलकट हा संसार म्हटले महाराज. संसार कितीही जरी वाढविला तरी तो संसार आपल्याला काय करतो? अधोगतीला नेतो, बंधनात पाडतो महाराज. व्यवहार म्हणून करायचा, संसार काय टाकायचा नाही महाराज. पण तो व्यवहार आपल्या प्रारब्धातनं आलेला तो करत राहायचा. पण त्यातनं जर आपल्याला खऱ्या अर्थाने या दुःखातनं निवृत्त व्हायचं असेल, दुःख निवृत्त व्हायचं असेल, कारण का आपला एकच विषय आहे, दुःख नको आणि सुख पाहिजे. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची, हेच मोक्षाचं स्वरूप आहे. आणि हीच जीवाला प्रत्येकाला इच्छा आहे महाराज. आणि त्याच्यासाठी हा सगळा व्यवहार तुमचा आमचा जो परमार्थ क्षेत्रातला जो व्यवहार आहे, देवदेव करून जी तुम्ही आम्ही करतो ना, त्याचं एकच कारण आहे, प्रत्येक जीवाला मरण नको आहे, दुःख नको आहे आणि सुख पाहिजे आहे महाराज. पण दुःखाचं कारण कळलेलं नाही, सुख म्हणजे काय कळलेलं नाही. मग सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपुला तो एक देव करूनी तेने वीन जीवा सुख नये म्हटले. तुम्हाला सुख पाहिजे ना, तुम्ही आपलासा देव करून घ्या. एक गाठलं महाराज. कारण का मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील म्हटले महाराज. जेवढी जेवढी मनुष्य जात आहे, कारण का सगळे प्राणी मात्र आहेत महाराज. पण प्राणी मात्राच्या ठिकाणी एक मनुष्य शरीर सोडलं तर सर्वांच्या ठिकाणी भोगप्रधान जीवन आहे त्यांचं. त्यांना देवदेव करता येत नाही महाराज. देवदेव करण्यासाठी म्हणजे परमार्थ करण्यासाठी मनुष्य शरीर सर्वात काय आहे? श्रेष्ठ आहे. पाहिजे आहे तरी पण मिळाले आपल्याला. काय आहे, जी काय आपल्याला वस्तू मिळालेली असते त्याचं महत्त्व न कळल्यामुळं मिळून देखील मनुष्य वाया जातो. मनुष्य शरीर हे सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. मागुती हाची जन्म पावशी, भोगेले सुख दुःख जाणशी, येतो न घडेल सायाशी, कार्य जाणून अंधवशी म्हटले महाराज. परत मनुष्य जन्म तुम्हाला मिळेल असं आपल्या हातात नाही महाराज. आणि मनुष्य जन्मातच तुम्हाला देव आपलासा करून घेता येतो. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने वीन गाठलं जीवा सुख नये. तुम्हाला सुख पाहिजे ना, तर तुम्ही देव आपल्याचा करून घ्या महाराज. का महाराज? तर सुख हेच देवाचं काय स्वरूप आहे. सुखरूप आहेसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा, किंवा सर्व सुखाची आगर बाप रुकुमा देवर. सुख म्हणजेच देव, देव म्हणजेच सुख आहे. गोडी म्हणजे साखर, साखर म्हणजेच गोडी आहे महाराज. पण आपण देवदेव करतो महाराज. पण देवदेव का करायचं? वाडवडिलांनी चालवलंय म्हणे. आमच्या वाऱ्या कशा चालू आहेत आता? आजोबांना चालवली ती बाबांनी चालवली, बाबाचे तर आम्ही चालवतोय. पण वारीचं फल काय? कधी विचार केला का आपण? पंढरीचे वार करी ते अधिकारी, मोक्ष म्हणजे तरी काय? कळून घ्याय नको का? देवदेव का करायचं महाराज? हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. आपण करतो महाराज,
पण करून देखील मनुष्य अधोगतीला जातो. भजने ओंगळवाणे. आता इथं बरं वाटलं मला, कारण का निदान कीर्तन प्रवचन एवढं तरी ठेवण्याचा. इथं डोलब्याने ती जर वाचायला लागले तर तो गणपती आम्हाला काय म्हणेल नाव सांगा. गणपतीचं वर्णन करत असताना माऊलीनं सुरुवातीलाच केले ना, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्मद्या आत्मरूपा. आता इथे म्हटलंय आत्मरूप गणेश हो केली स्मरण. तोच गणपती आत्मस्वरूपानं केली स्मरण सर्व विद्यांची होय अधिकरण. म्हणजे तोच गणपती आत्मरूपानं. कळाय नको का आमचा गणपती बाहेर आहे महाराज. किती देवदेव जरी असं केलं महाराज तर महाराज भेद सिद्ध होतो महाराज आपल्याला. आणि दुःखाला कारण काय आहे, भेद आहे. म्हणून आपण देवाचं देवदेव करत असताना देव कळवून घेऊन करणं अत्यंतिक गरजेचं आहे. संसाराला महाराज फल नाही, ते फल आहे ते निष्फल आहे. आतापर्यंत किती माणसं गेली आपली संसार करून. आजोबा पंजोबा गेला, बाप देखत देखत. आता काही तर सांगायची प्रमाणे गरज नाही, प्रमाणे पाठांतर आहे. कीर्तन प्रवचन देखील आपण करतोय, पण आपण स्वतःला कधी लावून घेतलंय काय. चाललंय आमचं सगळं महाराज. वारी चालली आहे, गणपती बसवायचा, मोऱ्या करायचं, काहीतरी आणून नाचवायचं, नेऊन घालवायचा, उद्या गणपतीचा आणि आपला काय संबंध नाही. पण इथं काय आत्मरूप गणेश केले केली आहे स्मरण. तोच गणपती माझ्या आत्मरूपानं आहे हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. हे गुरुजींची कायमची महाराज आपल्याला ताकीद असायची. गुरुजी म्हणजे अत्याळकर गुरुजी. तळासकरांना महाराजांच्या ठिकाणीच त्यांनी तिथं मधुगिरी खाऊन मागून विचारसागर त्यांनी संपादन केलं महाराज. कुणी अत्याळकर गुरुजींनी. आणि मग जाऊन तिकडे त्यांनी नोकरी झाली. आणि मलाही इथं त्यांनी इथंच बोलवून घेतलं. कुठं? आश्रमात. माझा एक विचारसागर इथं आश्रमात झाला गुरुजींच्या याच्यातनं. महाराज त्यावेळी होते. हा सांगायचं काय महाराज, गुरुजींची नेहमी एक ताकीद असायची महाराज. डोळस परमार्थ असावं. तुम्ही थोडं करा, नामस्मरण करा. कारण का अनाधिकाराला काय सांगून चालत नाही महाराज. जसा जसा अधिकार असेल. आणि साधना तरी कशी दिली आहे महाराज. संतांनी काय केलं, अधिकार तैसा करू उपदेश साये ओजी त्यास त्याची देव महाराज. तुमचा जसा अधिकार असेल ना तसं ती यथार्थ कार्य करा. म्हणून जाणून म्हणून महाराज जर आपण देवदेव केलं तर देव तुम्हाला महाराज या जन्ममरणातून मुक्त करतो महाराज. पण आपण जाणून करत नाही महाराज. कारण का माहिती आहे काय, वाडवडिलांनी केलं तेच आम्ही करायचं आहे. आता गणपतीच्या जवळ जायला नको वाटते महाराज. कारण का कानातले पडदे राहतात का नाही याचा पत्ता नाही. आणि तिथले नाचकाम बघताना आम्हाला वाटते गणपती पुढे 8 दिवस आम्हाला भीत असेल. आता यांच्या शोधाने मी जाणार, मी कुठं पळून जायचं का काय करायचं एवढी अवस्था झाली आहे महाराज. बघा तुम्ही काय काय चाललंय बघा महाराज. मग हे बघा तुम्हाला एखाद्या घरात बोलवलं तुम्हाला आणि तुमचा जर यथार्थ नाही पाहुणचार केला, तुमच्या घरात जर तुमची चेष्टा केली आम्ही नेऊन, तर तुम्हाला बरं वाटेल काय. मग तो देवाचा देव आहे ना, देवाचा आहे देव आहे महाराज. त्याला काय करावं हे देखील आपल्याला कळणं झालंय. किती आपण अधोगतीला जातो बघा. बरं त्यानं काय सांगितलं, मला बसवाच बाबा म्हणून. हा कधी कुणाकडे त्यानं मागणी केली आहे काय महाराज. बसवा ना. कारण का मनुष्य मला मनुष्याला भगवंतानं तशी सगळी इंद्रिय दिल्यात, बुद्धी दिली आहे ना, सगळी इंद्रिय दिल्यात. इंद्रिय दिली, हात पाय कान मुख डोळे बोलायाचे, जेने तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवदुःख. बुद्धी दिली आहे का नाही चांगली, मग त्या बुद्धीचा उपयोग करायला नको का. निदान देव करत असताना तरी देवाचं कसं स्वरूप असावं, देवाला कसा आणावा, देवाच्या पुढे काय करावं एवढं तरी आपल्याला कळावं महाराज. हे देखील कळत नाही महाराज. म्हणून देवदेव करून देखील माणसं अधोगतीला जातात महाराज. आणि अधोगतीही आपल्याला कळत नाही महाराज. म्हणून आज आपल्याला शास्त्राची, सद्गुरूची, संतांची आज आपल्या जीवनात गरज आहे महाराज. नाहीतर भजन ते ओंगळ आणि नरका जाणे का गाठलं. भजने उद्धाराचं साधन आहे ना. मग जर ईश्वराची सेवा झाली यथार्थ तुमची महाराज तर 2 दोष निवृत्त होतात. मलाने विक्षेप सहज होतं महाराज. ते मुखी नाम हृदय ध्यान हे जी परमार्थ साधन महाराज. तुम्ही नामस्मरण जर करायला लागला ना तर त्या देवाचं नाव ज्याचं येतं ना
ते चित्तात त्याचं काय असतो, ध्यान होतं महाराज. आणि याने हे 2 दोष निवृत्त होतात. पण आपण जाणून महाराज, म्हणून जाणतेने गुरु भजीचे म्हटले महाराज. सद्गुरू असू दे, देव असू दे महाराज, अगोदर बघा ना तू कोण आहे. गुरुजी तरी म्हणायचे महाराज, हे कोणाच्या तरी पायावर ठेवू नका, हे ब्रह्मरंध्र आहे महाराज. त्या महाराजाला रात्रीचं बघा, दिवसा बघा, समाजात बघा, एकांतात बघा, लोकांतात बघा, आणि मग त्याच्या पाठीमागे लागा. कारण का संसार करून तरी वाया जाते, पण परमार्थ करून निदान फला, हे बघा संतांनी फलाखंड विचार केलेला आहे. मोक्ष आपल्याला हे संपादन आहे महाराज. जन्ममरणातनं निवृत्त व्हायचं आहे महाराज. कारण का जन्ममरणातनं निवृत्त करणारा दुसरा कोण नाही महाराज. आता काळाची या उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुमची कितीही माणसं असून देत महाराज. काळाची ज्यावेळी आपल्याला उडी पडती ना, त्यावेळी यातला सोडविना दुसरा कोण नाही महाराज. सोडविना बंधू, पाठीची बहीण, शेजाची कामीन, ही पाया पडतात आम्हाला, मानतात महाराज. कुठंपर्यंत, जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा माझा, मानिती लहान थोर, देह सुखाची या काजा, मावळलेली इंद्रियाला बागुला जा. ही माणसं मारतात सरताना. म्हणून तरी सांगितलं, कळोईला अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी, राती निराळी रंडा पोरे महाराज. आता तुम्हाला गमत तुम्ही आणून देता तोपर्यंत मानतात ती महाराज. पण हातून नाव पडलं की उदबत्त्या लावून पाया पडायला चालू असतोय, एकदा जाऊन दे म्हणून. आणि समजा जरी तुमचं प्रेम असलं, तुम्हाला कळवळ असला, तरी जीवाचा उद्धार करू शकत नाही, कायम लक्षात ठेवा. ते थोडं बोलणं इथं गौण पडतं महाराज. कारण का सगळीच अशी असतात असं नाही. जीवाला जीव देणारी देखील माणसं, पत्नी असती, पती असतो, बंधू असतो, आई वडील देखील असतात महाराज. पण तीच पराधी नाहीत ना, तीच जीवदशेत आहे. जीवदशेत कशी निवृत्त करतील महाराज. त्यांनाच जीवदशा कळलेले नाही महाराज. त्यांनाच पोहता येत नंतर आपल्याला पलीकडे कशी नेतील महाराज. नेणं शक्य नाही महाराज. म्हणून तारलं तर एक देव तारतो महाराज. तुका म्हणे तुझं सोडविल कोणी, एका चक्र पाणी वाचून या. तुम्हाला सोडवणारा एक देवच आहे महाराज. दुसरा कोणी या जन्म मरणातनं, मरण प्रत्येकाला नको आहे, आम्हाला माहिती आहे महाराज. मरू हा बोलणं साथी, पण जन्माला आलाय तर जन्माला आलाय ना तुम्ही, जाणारच महाराज. पण कसं जाणार हे माहिती आपल्याला घेऊन जायला काय आहे माहिती आहे काय. आज आपल्याला पुढची शिदुरी करायला येतं, भगवंतानं आपल्याला एक सामर्थ्य दिलंय. आता भोगायचं तुम्ही जी काय ते भोगा, पण पुढची शिदुरी तुम्हाला तयार करता येते. आणि मनुष्य जन्म त्याच्यासाठी जाईल. झाला मुक्त तरी या जन्मात होईलच महाराज. पण निदान पुढची तरी शिदुरी आपल्याकडे असावी महाराज. म्हणून देवदेव का करायचे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. नाहीतर मला प्रत्येकजण चाललेला आहे महाराज. कुठं नाही महाराज, पहिल्यापेक्षा आता अधिक चाललेला आहे महाराज. पण नाही हो दादा, वारीला बी धिमडा चालू आहे, कुठं नाही महाराज. अरे अरे अरे, मी वारीला पहिल्या जाताना मला गावातला माणूस मिळाला नाही म्हणून निगवच्या माणसातनं गेलो. आता प्रत्येक वारीला मला वाटतंय 500-200 असतात, पण वारकरी किती नाव सांगा. देवासाठी देवाची या चाडे आळवावे देवा, पाडून या ओस देवा, पाहून या झाडेवर बुडून पाला. आळवा विठला किती निघतील माणसं, बोटाव मोजणारे महाराज. आणि फल तरी याला महाराज. चुकल या वर्म फेरा पुढे महाराज. म्हणून वर्म जर चुकलं महाराज तर सेवा तरी होती महाराज, पण सेवा यथार्थ होत नाही, कार्य यथार्थ होत नाही, आणि मी केला असा एक अभिमान निर्माण होतो महाराज. आणि तो न होता यथार्थ जर सेवा झाली महाराज तर देव तुम्हाला स्वतः तारतो महाराज. कारण का भक्ताचा उद्धार करणं हे त्याचं कर्तव्य आहे महाराज. नाहीपेक्षा महाराज कोणतरी तो तुम्हाला एखादा महात्मा भेटून देईल महाराज. म्हणून संसार आपल्याला कितीही तुम्ही संसाराचं हे करा, संसारातलं फल तुम्हाला यथार्थ मिळणार नाही. देवाच्या सेवेला फल आहे महाराज.
एक पुण्य संचय होतो महाराज. निष्काम झालं तर पुण्य संचय होतो महाराज. समजा तुमची जरी इच्छा झाली तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय महाराज. तुमची इच्छा झाली तर त्यावेळेस तो गुरु या रूपानं भेटतो महाराज. समजा त्यावेळी तुम्हाला जर काय अपुरा असत, काय होतंय माहिती काय, अधिकार जर नसल, अधिकार जर उन्हा असत तर पुढचा प्रवास व्हायला अडचण येते महाराज. म्हणून अधिकार संपन्न करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. परमार्थ क्षेत्रात एक जीवाची तळमळ आपल्या या ठिकाणी अंतःकरणाची तळमळ तयार होणं अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. आणि ती ईश्वर सेवेतनं तयार होते महाराज. म्हणजे ईश्वर सेवेतनं हे दोन दोष तुमचे निवृत्त होतात, मल आणि विक्षेप. आणि आवरण निवृत्तीसाठी सद्गुरूची मात्र अत्यंतिक गरज आहे महाराज. कारण का ते खातं कुणाकडं आहे, तिकडं आहे महाराज. आणि मग तो देव काय करतो, तुम्हालाच कोणतरी एखादा महात्मा भेटून देतो महाराज. पण महात्मा तरी भेटला तरी कळतो का? देव आणि महात्मा कळायला फार कठीण आहे. अर्जुनाच्या जवळ देव नव्हता का? नामदेवराच्या जवळ देव नव्हता का? होता देव, पण कळला का महाराज? माणसं जवळ असून असावीत का कळावीत? कळण्यात व्यवहार होतो, यथार्थ व्यवहार होतो महाराज. महाराज काय कुठे खोली लावून बसलेले नव्हते महाराज. तळासकर महाराज बापू इथं काय कुठं दडून बसले ते काय महाराज? आचाळकर गुरुजी बरेच दिवस इथं होते महाराज, कारण का मी इथं येत होतो नाही. पण महात्मा रूपाने कळायला देखील ईश्वराचीच तुम्हाला कृपा व्हायला पाहिजे महाराज. आणि हे विसरू नका दादा, कारण का वारीला अत्यंतिक हे महत्व आहे. कारण का वारीच्या शेच्यातनं महाराज आपल्या अनेक 3 तप होत्या, कायिक, वाचिक आणि मानसिक महाराज. आणि देवदेव नुसतं करणं वेगळं महाराज, आणि जाणून देवदेव करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. देवाच्या ह्याच्यातनं पुण्य संपादन झालं तर सद्गुरूची भेट होते महाराज. आणि सद्गुरूची भेट झाल्यानंतर तोच देव आत्मत्वानं कसा आहे, विश्वाला व्यापून तोच देव कसा आहे, हे सद्गुरूंच्या ठिकाणी आपल्याला एक ज्ञान प्राप्त होतं महाराज. कारण का गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आते. तुम्हाला समाधान पाहिजे, सुख पाहिजे ना, तुम्हाला देवाचीच ओळख करून घ्यायला पाहिजे महाराज. तुमचा देव कुठे वेगळा नाही महाराज. कारण का 4 चैतन्य दावल्यात, ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, कुटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य. चैतन्य किती? एकच आहे महाराज. जरी उपाधी संबंधाने भेद सांगितलेला असला तरी चैतन्य आहे ते एकच आहे. आणि बिना चैतन्यातलं यातलं शरीर दावून द्या मला नाही नो काय. अरे रजोपय चैतन्य गाठलंय, घटोपय चैतन्य गाठलंय, म्हणजे चैतन्याशिवाय जागाच नाही महाराज. मग तुम्हाला दिसतं का, ते कळतं का, सांगितलं तर पटतं का महाराज? आता आम्ही म्हणतो देवच तुम्ही आहे, देवाची बरे तुका म्हणे खरे. आम्ही म्हणतोय असं नाही, जगद्गुरु तुकोबाराने तुम्हाला सांगितले देव तुम्हीच आहे असा महाराज. आम्ही म्हणतो आम्ही असं कसा? कारण का देव कुठं, आम्ही कुठं, देवाची उपाधी कुठं, आमची उपाधी कुठं, हेच आपलं अज्ञान आहे महाराज. म्हणून देवदेव करून देखील आपण अधोगतीला जायला याची कारणे आहेत. कारण का देव यथार्थ कळल्याशिवाय तिथं भाव बसत नाही, आपला संशय निवृत्त होत नाही. आणि संशय निवृत्त झाल्याशिवाय आपल्याला आत्मसाक्षात्कार होऊ शकत. देवाचा साक्षात्कार व्हायला देखील संशयित निवृत्त व्हायला पाहिजे. म्हणून यथार्थ देव कळून जर आपण देवदेव केलं महाराज तर तोच देव आपल्याला ह्या जन्ममरणातनं काढतो महाराज. कारण का विघ्न निरसन करणारा तोच आहे आणि सुख देणारा तोच आहे. सुख करता दुःख हरता गाठले, सुख देणारा तोच आहे आणि दुःख हरण करणारा तोच आहे. पण कधी कळला तर मला. कारण का
सुख हे त्याचं स्वरूप आहे. त्याच देवाचं सुख हे स्वरूप आहे. तिथं दुःखाचा संबंध नाही. सूर्याच्या ठिकाणी जसा महाराज अंधकाराचा अत्यंत अभाव आहे, तसं देवाचं सुख हे स्वरूप आहे महाराज. आणि तोच देव तुमचा आत्मरूप गणेश वाटले. आत्माने देव वेगळा नाही महाराज, आत्माने गणेश वेगळा नाही. पण आता त्याची ओळख करून घेणं आपल्याला गरजेचं आहे महाराज. कारण का त्या ओळखीशिवाय महाराज आपल्याला तो संशय जातच नाही. कारण का देह संबंधानं मी कोणतरी असे आपल्याला वाटायला आले महाराज, पण आपण देह नाही महाराज. आपण हा देह नाही महाराज. या देहाचं अधिष्ठान आपण आहोत महाराज. या देहाला प्रकाशित करणारा आपण आहोत महाराज. आणि तोच देव या रूपाने आहे महाराज. देव तुमच्यापासून वेगळा नाही महाराज. आणि सुख हे देवाचं स्वरूपच आहे. आनंद हे देवाचं स्वरूप आहे. तुमचं आहे का नाही आहे. मग सुखासाठी बाहेर का पडता तुम्ही? आता आपलं सुख बघायला चालू कुठं आहे? बायका पोरात नाही. बरोबर आहे की नाही? बायको दिसायला की जरा सुख वाटतं, मुलगा दिसायला की जरा सुख वाटतं, होय का नाही? आहे तेवढ्या पुरता आनंद मिळतो महाराज आपल्याला, नाही असं नाही. कारण का ती भेटावी असे वाटते महाराज, आणि भेटली की तेवढ्या पुरता आनंद होतो. पण आनंद किंवा सुख हे त्यांचं स्वरूप नाही. सुखा आभास आहे तिथं महाराज. सुखाचा काय होतं तिथं? आभास होतो महाराज. पण ते आपल्याला कळत नाही महाराज. आणि ते कळवून घेऊन जर केलं तर तोच देव तुम्ही आत्मरूपाने आहे महाराज. देव तुमच्यापासून वेगळा नाही महाराज. असलं कसं? चैतन्य एकच आहे ना. नाही चैतन्याशिवाय दुसरं काय नाहीच म्हणून सांगितलं. एक परमात्मा सोडून दुसरं काही नाही, त्याला अस्तित्वच नाही महाराज. दिसतं हे सगळं मायाकारी. म्हणून तो आपुला तो एक तेने विन जीवा येर ती माईक घातली महाराज. पुढचं काय घातलंय? दुःखाची जने नाही आधी अंती अवसान. पहिलं नव्हतं, पुढं नाही, दिसतांतरी. मग अगोदर आजा नव्हता, पंजा नव्हता, पुढं नाहीत, मधी तरी आहे काय महाराज? ते दिसतंय आपल्याला महाराज, पण ते सत्य नाही महाराज. कारण का सत्य एक परमात्माच आहे महाराज. म्हणून सत्य तू विठ्ठला कागा धावला जगदा आभास. जग नाही, जगाचा आभास आहे महाराज. आणि आभासाला पहिले अधिष्ठान असावं लागतं महाराज. संपूर्ण हे अध्यक्ष पदार्थ आहेत महाराज. हे अधिष्ठानाशिवाय अध्यक्ष पदार्थाला स्वतंत्र सत्ता नाही. तोच पदार्थ या रूपाने प्रचितीला येतो. सोनं जसं अलंकार रूपानं प्रचितीला येतं, माती जशी घटरूपानं प्रचितीला येते, तंतू जसं महाराज तुमचं पटरूपानं प्रचितीला येतं, तसं परमात्मा ज्या विश्वरूपानं प्रचितीला येतो. पण आपल्याला त्याचं ज्ञान झालेलं नाही महाराज. माती काढून घ्या आणि घट घ्या. भाऊ लहान कशाला? आता तुमचं अलंकार आहेत ना, दागिने आहेत का नाही? अलंकार म्हटलं की जरा कळायला कठीण जाते. बांगड्या, पुतळ्या, काय असेल ते तुमचं काय असेल ते नाना प्रकारचा अलंकार गळ्यात गाठलेला असतात महाराज. अगोदर काय होतं? सोनं. आता मडिवलं तेव्हा काय आहे त्याच्यात? तुम्ही करून आणलं तेव्हा काय आहे? सोनं. आणि मोडलं आणि दुसरं करायला तर आणि आटलं तरी काय आहे? सोनं. आमचं सोनं तेवढं काढून घ्या त्यातलं, आणि दागिने तुमचं तुम्हाला घ्या. का हो? अलंकाराला जरी आलं महाराज तरी आहे ते काय आहे? सोनच आहे महाराज. तसं हे विश्व जरी तुम्हाला दिसत असलं, तुम्ही देहानं जरी दिसत असला महाराज, तर एक परमात्माच तुम्ही आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी इथं सत्ता नाही महाराज. सत्ता सिद्धच होत नाही महाराज. कल्पनेत आपले आहे महाराज. मग देव आपले बंद कुठला काढायचा महाराज? कल्पनेतला काढायचा. आणि देव बघायचा कुठला? बाहेरचा नाही, आतला देव बघायला शिकायचं महाराज. हे तुम्हाला बाहेर एक प्रतीक दावलं आहे महाराज. ध्यानाला बसा, जरा डोळं लावून बसा तिथं, डोळं झाकून बसा. तोच देव आत प्रगट होईल. ध्यान लागलं तर, त्याचं ध्यान झालं तर. नाहीतर म्हशीचं जर ध्यान असेल तर डोळं झाकलं की म्हसच आत येणार. कारण का तो आपला मनाचा स्वभाव आहे महाराज. आणि आपला एक नियम आहे महाराज, डोळं उघडं असलं की एवढंच दिसतंय.
आणि झाकलं की सगळा बाजारच असतो आमचा. बघा तुम्ही डोळे बघतो. ध्यानाला पण प्रयत्न करा महाराज, कारण का मनुष्य जन्म जो आहे तो अतिशय श्रेष्ठ आहे महाराज. आणि मला तरी वाटतं ही तळाशी म्हणजे आळंदी, प्रति आळंदी मानली ती का नाही, प्रति आळंदी मानलेली होती महाराज. कारण का अगदी लहानपणापासून आम्ही इथे येत होतो. पुण्यतिथी ज्ञानेश्वर महाराजांची तो सप्ताह होत होता ना महाराजांच्या ह्याच्यात आम्ही येत होतो महाराज, लहानपणा अगदी लहानपणापासून. काय आपल्याला जरी भगवंतानं संधी दिली तरी त्याचा योग्य आपण उपयोग घेऊ शकत नाही महाराज. हेच अज्ञान, याला भ्रम म्हटले महाराज. भ्रम म्हणजे दुसरं काय नाही महाराज. तुम्हाला मिळाली संधी ना तेवढ्या काळात आपण, पण आपल्याला काय आपल्याकडे बघायची सवयच राहिलेली नाही. आम्हाला जास्तीत जास्त ह्या महाराजानं काय केलं, त्या बुवानं काय केलं, हेनं काय केलं, तेनं काय केलं, लोकांकडे बघायची आपल्याला सवय आहे. पण परमार्थ करत असताना स्वतःकडे बघावं आणि परमार्थ करावा. कारण का कुणासाठी तरी कुणाचा परमार्थ करून चालत नाही महाराज. बंधन आपल्याला आहे ना, मला ताप आलाय तुम्हाला इंजेक्शन देऊन चालत, मला ताप तुम्हाला इंजेक्शन ही गोळ्या काय त्यांनी विचारायचं त्यांना बरं आहे काय. आमच्यात ना आमचा आबा जातोय पंढरपूरला, म्हणतात आम्हाला जायची काय गरज नाही. बायका म्हणतात आमचा मालक आहे प्रतिवर्ष, तू काय करतीस, ताप त्या लावते. अरे त्याचं तुला कसं मिळेल महाराज. हा त्याची हिस्ट्री तुम्हाला भोगायला मिळेल, काय अडचण नाही महाराज. पण पंढरी, कारण का आपुल्या पण करा सोडवून संसार बंधन प्रत्येकाने आपल्या गळा बांधवून घेतलेला आहे महाराज. आणि आपल्याला आपली सोडवण करावं लागेल, म्हणजे परमार्थ हा ज्याचा त्यालाच करावा लागणार आहे. जसं तुम्हाला मला महाराज औषधाला, गोळ्याला, इंजेक्शनाला दुसरं बदल्या, आता मामद्याला चालतंय, जेवणाच्या ह्याला बदल्या चालतो, पण परमार्थात बदल्या चालत नाही महाराज. ज्याचा त्यानेच परमार्थ करावा लागतो. आणि तो परमार्थ करायचा तो परमार्थ म्हणून जाणून घेऊन करायचा महाराज. म्हणून डोळस परमार्थाला अत्यंतिक महत्व आहे महाराज. कारण का हे जे दिले ते संसारात कायम त्याशी बुडून राहणार. म्हणून प्रत्येक महिन्याला सण दिलाय ना, कुठंतरी त्या निमित्तानं देव 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 करून द्या. पहिलं बघा गुरुजी रविवार आलं की आमची आई म्हणायची बाबाला ते द्याव तेवढं खळबळून ठेवा म्हणायची, आज रविवार आहे. काय होईत असेल नाव सांगा. मग आपल्यापेक्षा जनावर चांगली का नाही. तरीची जन्मा यावे, नाहीतर का थोडी स्वान सुखरे बापुडी म्हटले महाराज. पुष्कळ आहेत महाराज. पण मनुष्य जन्म जो आहे तो महाराज केवळ महाराज देव प्राप्तीसाठीच आहे. तुम्ही बाकीचे काय किती गाड्या मिळवल्या, किती बंगले बांधलं, यातला काय तुमचा विचार नाही महाराज. कारण का किती जरी मिळवलं, आबा काय काय घेऊन गेला इथनं, बरं परत आलाय का नाही इकडे, कुणीकडे गेला, आजा गेला, पंजा गेला, कुणीकडे गेला नाव सांगा, माहिती नाही. आणि मग फुटूवर लिहिलं कसं हो, वैकुंठवासी, कैलासवासी. काय आबांचा फोन आला, कोणी सांगितले तुम्हाला तिकडं, आमच्याला तरी कोणी सांगितलेलं नाही. गेली पुष्कळ महाराज, बहुत जण गेली. चालता वाट पुढे वय वाटती चित्ती, बहुत जण गेली, नाही आली मागुती म्हटली महाराज. न देखो काय झाले, कान तरी ऐकती महाराज. बैसलो संधी बागी तुझं धरून चित्ती महाराज. कितीतरी माणसं गेली पण अजून कोण आलेलं नाही तक्रार करायला, मी एवढं मिळवलं तरी मला आता का तिकडे पाठवलं नाही का म्हणून. पाठवता येत नाही दादा. यातनं एकदा ही हवा निघून गेली ना, त्याला सरळ नेऊन पेटवावं लागतं. ज्याला मी मी माझं माझं म्हणतो ना, हे महाराज एक ओला चिखल आहे महाराज. फक्त यानं तुम्हाला भगवंतानं दिलंय, अतिशय महत्वाचं दिले. मनुष्य शरीर जे आहे ते अतिशय मोलाचं आहे महाराज, देव प्राप्तीसाठी दिलेलं आहे महाराज. तैसे येणीची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना यर्दारे चिरा पडे. नरदेह निदाना लागले हाती उत्तम सार उत्तम गती, देव होईल म्हणते ती देवाची होती, कान चित्ती धरावे म्हणते महाराज. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोचरे, शरीरे साध्य होय केले, शरीरे साध्य परब्रह्म. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण नाशे जीव. पण आपण कुठं लावलं हो त्याला, संसाराकडे लावलंय महाराज.
आणि लागलीच त्याने गाडी घेतली गेला तळमळच लागते महाराज. बाबा म्हणतोय बघ कार्ट्या कसं केलं बघ त्याने. त्याला बाबा म्हणूनच महाराज, कारण का त्यात कल्याण नाही, कळावं. कुठंतरी आपल्याला जाणीवेतनं जीवन आपलं जगायला शिकणं अत्यंतिक गरज आहे महाराज. कारण का काळ आता तरी झपाट्यानं चाललेला आहे महाराज. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. कुणाचा गोरवा म्हटले हो? स्वहिताचा आणि नातवाचा गोरवा. आमच्या त्या बारक्या पोराचं कसं होईल, त्या मधल्याचं कसं होईल, तुझं काय व्हायचं बघ. हा, स्वतःचा दादा आपण विचार करत नाही महाराज. पण आपला आपण जोपर्यंत विचार करत नाही महाराज, तोपर्यंत आपली ओळख होणं शक्य नाही महाराज. म्हणून भगवंतानं जी आपल्याला टाळकं दिले ना, बुद्धी जी दिली ना, त्याच्या ठिकाणी की विवेक कायम जागा असायला पाहिजे. आणि विवेक जर पाहिजे असेल तुम्हाला तर संतांची संगत असायला पाहिजे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका, आसने कीजे महाराज. विवेक म्हणजे काय? सत्य काय नाही, मिथ्या काय महाराज. या जगतात एक देवच सत्य आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू, विठ्ठला गाठलं महाराज. तिन्ही कालात सत्य म्हटलं महाराज. भूत, भविष्य आणि वर्तमान. वर्तमान काळात तुम्हाला दिसतं, ते दिसणार सगळं काय आहे वर्तमान काळातलं आहे महाराज. पाठीमागं नव्हतं, पुढं असणं शक्य नाही महाराज. पण देव ही तिन्ही काळात आहे. नाही, तुमच्या ठिकाणी जी अवस्था आहे त्या महाराज, त्या अवस्था ती तिथं नाही, ती तिथं नाही, ती तिथं नाही. पण तुम्ही अवस्थेचं प्रकाशन करणारा तुम्ही तिन्ही ठिकाणी आहे महाराज. जागृती आहे, स्वप्न आहे, सुषुप्ती आहे महाराज. जागृतीचं प्रकाशन करतो आपण या इंद्रियद्वारा, बरोबर आहे. आता झोप लागली की स्वप्न पडतं, स्वप्नातलंही प्रकाशन करतो. पण तिथं आता ही इंद्रिय नाहीत, हे हात पाय नाहीत, तरी पण आपण धावतोय, चालतोय, पळतोय महाराज. आता तिथली कुठली इंद्रिय आहे तुमची महाराज? तिथलं कुठं विषय आहे? कुठले ते विषय? मनानं कल्पना केलेली आहे महाराज. मनातला सगळा तो खेळ आहे महाराज. आणि हे दोन्ही नाही तिथं आपण तिथं देखील आहे सुषुप्तीत महाराज. पण हा देह तिथं नाही, म्हणून हा देह काय मिथ्या आहे महाराज. देहनाशिवंत मळमूत्राचा नाश होणार आहे महाराज. जन्माला आले नाही, हे युद्ध जाणार आहे. पण हे आहे तोपर्यंत तुम्हाला देवाची प्राप्ती करून घेता येते महाराज. मनुष्य शरीर जर नसेल महाराज, कुत्रे एखाद्या गाडीत फिरते की नाही? गाडीत नव्हतं. एखाद्या श्रीमंताचं शेडजीचं कुत्र, त्याला पाव बिस्कुट घालत्यात दुधातनं, तुम्हाला देते. म्हातारा मागायला लागला तुम्हाला जरा आज दूध द्या कप भरून, बिस्किट ते तिला म्हणतात सुना. बायको द्यायची नाही तर सुना कुठल्या द्यायच्या? आत्ता ह्याला बिस्कुट खायची आठवलेलं. पण महाराज म्हातारा झालं तर रामकृष्णारी म्हणेल महाराज, जाती म्हणत असलं तर. कुत्र मात्र म्हणणार नाही. कुत्र गाडीत फिरते म्हणून बरं म्हणू नका महाराज. होईन भिकारी पंढरीचा वार खरी महाराज. मनुष्य जन्मच त्याच्यासाठी आहे महाराज. भगवंतानं खरोखर आपल्यावर महान मोठे उपकार केलेत महाराज. कारण का इथं आपण पराधी नाही महाराज. जन्म पुढचा कुठला घ्यायचा आपल्या हातात नाही. पण आता जर देवदेव केलं तर पुढच्या जन्माची ती काय आहे आपल्याला शिदूर आहे. हे बघा, संसारातली व्यवहार आहेच आणि इथंही व्यवहार आहेच महाराज. कितली सेवा आहे, किती भांडी घासतो आणि पंढरपुरात जाताना वाटण भांडी घासतो, होय की नाही? आता फरक आहे का नाही नाव सांगा. फरक आहे मावली, लक्षात ठेवा. हितली भांडी तुमची इथंच राहणार महाराज, पण तिथली भांडी तुम्हाला पुढच्या प्रवासाला उपयोगाला येणार आहे. कारण का ती सेवा जी आहे ती ईश्वर सेवा आहे महाराज. आणि त्या सेवेनं अंतःकरणाची काय होते, शुद्धी होते महाराज. आणि ही सेवा जी आहे ती ममत्व वाढवते महाराज, अधोगतीला नेते महाराज. म्हणून जर निष्काम सेवा घडली ती महाराज, तर तीच महाराज सेवा तुमची पुढची जिजोरी होती महाराज. कारण का हा देह तर पडणार आहे, आत्मा काही येत नाही,
जात नाही. पण संस्कार घेऊन जाणारं जे मधलं शरीर जे आहे त्याला सूक्ष्म शरीर म्हटले, लिंग शरीर म्हटले महाराज. ते संस्कार घेऊन पुढच्या जन्माचं जातो महाराज. आणि त्याच्यावर जर आता तुमचे यातले संस्कार झाले तर निश्चित पुढचा जन्म तुम्हाला मनुष्याचाच मिळेल. कारण का मनुष्य शरीर असल्याशिवाय देवदेव करता येत नाही महाराज. आणि आताची साधना घेऊनच तो पुढे जातो. आपण पंढरपूरला जाताना टप्पे होत्यात का नाही, कोल्हापुरात, मिरज, तिथं पुढं काय असेल ते असेल तसं एक तिथनं मागे येतो का तिथनं पुढे जातो. उठल्यानंतर सकाळी जिथं वस्ती झाली ना तिथनं पुढचा प्रवास. तसं आता जी तुम्ही साधन करताना ते पुढच्या जन्मात घेऊन त्या साधनातून तुमची पुढची तयारी होती महाराज. एवढं तो देव कार्य करत असतो. कारण का देव हा महाराज सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. जीवाचं प्राणीकर्म सापेक्ष जगाचा करता घातलाय तो. म्हणजे तुम्ही सेवा केलेली तो वाया जाऊ देत नाही महाराज. मग एक लक्षात ठेवायचं, सेवा करत असताना आपण देवाला समोर ठेवून सेवा करायची. माझी सेवा जर चुकली तर बाबा ती काहीतरी आपल्याला यथार्थ महाराज. तुम्ही जगाला भिवू नका पण देवाला भेल्याशिवाय राहू नका. आम्हाला वाटते मला कुणी बघितलं नाही, पण तो त्याच्या नजरेतनं अजून कोण गेलेला का महाराज. अरे तो सर्वज्ञ आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोळे आहे त्या डोळ्याचा डोळा तो आहे. तुमच्या आमचे कान आहेत त्या कानाचा कान तो आहे. कारण का सूक्ष्म शरीरानं सगळा तोच व्यापून आहे. पण सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी बुद्धी पुरे अहर्निशी ती वस्तू गा मी म्हटले. भगवंतानं ती जागा सांगितली आहे. तुमच्या आमच्या हृदयात जी चेतन रूपाने जे आहे ना तो भगवंतच आहे महाराज. म्हणून तुम्ही आम्ही एकमेकाला जपवू एकमेकाला चुकवू पण देवाला कोण महाराज फसवू शकत नाही महाराज. म्हणून तुमची जर सेवा यथार्थ झाली तर देव तुम्हाला महाराज त्या सेवेचं फल पुढचा जन्म लवकरात लवकर मनुष्याचाच देतो. चांगल्या घरात जन्माला घालतो आणि हीच सामुग्री घेऊन तुम्हाला पुढची वारी किंवा असं काय असेल ते भजन पूजन लागलीच ती सामुग्री देतो महाराज. तसा तो कोण आहे, दयाळू आहे महाराज. आणि देवाचं सुख हेच महाराज स्वरूप आहे महाराज. दुःख संबंध रहित आहे महाराज. आता आपल्याला सुख आहे असं वाटतं महाराज विषयात नाही. विषयात सुख आहे असं आपल्याला वाटतं महाराज. पण विषयाचं सुख जर स्वरूप असतं. आता हे बघा, साखर तुम्ही आज खावा कशी लागणार, उद्या खाली तर, महिन्यान खाली तर, रागान खाली तर, एखाद्या शत्रूच्या घरातली खाली तर गोड लागणार. मग तसं बायकोचं स्वरूप जर सुख असेल तर आज सुख वाटते की नाही त्याला, त्याच्यातनं महिन्यानं सुखच वाटायला पाहिजे का नाही. बहिण हो काय शिवा दिल्या तरी तिनं बोला ना, तिनं काही केलं तरी महाराज त्यातनं आनंदच वाटायला पाहिजे. कारण का सुख हे तिथं कल्पना केली का नाही आपण. बायको आहे ना तुमची बायको पाया पडत असेल असं म्हणूया, पोरग घ्या गाडी घ्या कुठलाही विषय घ्या महाराज. विषयात आपण सुखाची हे बघवा काय मनुष्य फसला इथं महाराज. विषयाला महाराज सत्यत्व आपण दिलंय. अगोदर विषय नाहीतच महाराज. हे प्रपंच झाला होता समूळ मिथ्या वार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडे ना महाराज. प्रपंच झालाच नाही पण आपल्याला प्रतीला यायला लागलाय. त्यालाच भ्रम म्हटले महाराज. प्रतीला येतो त्याचं कारण स्वरूपाचं अज्ञान आहे. रजूच्या ठिकाणी सर्प कधी झाला, कुठल्या काळात झाला नाव सांगा. रजूच्या ठिकाणी सर्प झालाच नाही पण प्रतीला येतय ना. प्रतीला येतय त्याच्या अज्ञानामुळे वाटते आपल्याला ते कळणं झालं म्हणून तो सर्प सत्य वाटायला आहे. नुसता सर्पाला भिला नाही तुम्ही, भ्याला कधी सर्प सत्य वाटला. सत्य का वाटला महाराज तर रज्जूच्या अज्ञानामुळे तो भासला, हे कळलं नाही म्हणून सत्य वाटलाय. तसं देवाच्या अज्ञानामुळे आपल्याला जग भासायला लागलंय. आपल्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे आपल्याला देह भासायला आलाय महाराज. आणि अज्ञानामुळे भासतोय ते नकळल्यामुळे देह सत्य वाटायला लागले किंवा संसार सत्य वाटायला लागला महाराज. आणि सत्य तो बुद्धी देऊन येऊल्यावर थांबलो नाही महाराज. संसाराच्या ठिकाणी सुखाची आपण कल्पना केली, ते मिळवले की मी सुखी होईल, हे मिळवले की मी सुखी होईल, अशी जन्मच्या जन्म
आपले फुकट गेले ना. आतापर्यंत किती सुख तुमच्या ताब्यात, किती किलो मिळालं तुम्हाला सुख? सुखाभास आहे, हाय वाटते एखाद्या कालात सुख झालं असं वाटते महाराज, पण टिकतं का ते? टिकत नाही, त्याला सुख म्हणतात कसं महाराज? त्या सुखाचं दुःखात पर्यावसान लागलीच होते महाराज. बघा काय आहे, अतिशय ताटाला लावून अशी नवरा बायको जेवायला बसलेले असतात बघा, आनंदाने 4 घास खातात आणि बोलता बोलता काहीतरी जरा असं डिवाचलं तिथं की ताट दोन्हीकडे दोन इसकाटून जातात. असं का होतंय? ते सुख आहे त्याला सुख म्हणायचं महाराज, सुखाची कल्पना केली महाराज. म्हणून कल्पना विद्या तेने झाला जीव, माया उपाधीशी बोलून केवळ कल्पना आहे महाराज. आणि कल्पना निवृत्त करण्यासाठी महाराज आपल्याला असंच कुठेतरी काहीतरी करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. केवळ विषय म्हणजे सुख स्वरूप नाही महाराज, विषय आभास आहे महाराज, त्याला अधिष्ठान कोणतरी आहे महाराज. रज्जू नसती तर तुम्हाला सर्पाची प्रतीती आलीच नसती. तसं परमात्मा नसता, देव नसता तर तुम्हाला जग नावाचा पदार्थ दिसायलाच नसता महाराज. आणि देवाचं सुख हे स्वरूप आहे आणि तेच तुमचा आत्मारूपान आहे महाराज. आणि म्हणून तुम्हाला जागृती सुख मिळतं. जरी विषयातलं वाटत असलं तरी विषयाचं सुख नाही, ते आत्मस्वरूपच आहे महाराज. तिथं काय होतंय, आपल्याला विषयाची इच्छा होते, इच्छा झाल्यानंतर आपण काहीतरी प्रयत्न करतो मिळवायच्या, मिळाल्याबरोबर महाराज विषयाची प्राप्ती झाली, इच्छा केलीची इच्छेची काय होती, निवृत्ती होती. विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान. अहो आत्म्याचं तुम्हाला सुख तिथं मिळतं त्या काळात आपल्याला कळत नाही महाराज. त्या विषयातलं जर सुख असतं तर ते सुख बदललं नसतं महाराज. गाडी तुम्ही घेतली, आणल्यापुरतं हार घालत्यात. परवा त्या संभानं सांगितलं, आपल्या गावात झालेली गोष्ट, गर्जनचा संभा चव्हाण, पाडव्या दिवशी गाडी आणली, काहीतरी करून गाडी आणली महाराज. झालं गाडी देवळाशी पूजायला आणली महाराज. हार घातल्या, पुजली गाडी, पेढं वाटायला लागल्यात. दुसरं पोरग घेतली किल्लीने फिरवून आणतो म्हणून गेले, ते जाऊन धडिकलंच महाराज. आता सुख का दुःख, त्या सुखाचं पर्यावसान. आता ती गाडी केवढ्याला पडली, म्हणजे घेऊ नका असं नाही महाराज, पण तिथं आपण जी सुखाची कल्पना केली, ती सुखाची कल्पना आपल्याला दुःखात पर्यावसान होतं, त्याला सुख म्हणायचंच नाही. म्हणून सुख हेच आपलं स्वरूप आहे महाराज. ते देव स्वरूपानं आहे, ते आपल्याला कळत नाही म्हणून देवाची भक्ती करा. म्हणून आपुला तो एक तेने विण गाठले महाराज. कारण का सुख हेच गोडी जशी साखरेचीच आहे. आता तुम्ही जिलेबीतनं खावा, लाडवातनं खावा, चातनं त्या, गोडी काय कोणाची, साखरेची आहे. तर सुख म्हणजेच देव, देव म्हणजेच सुख आहे महाराज. तो आपलाचा करून घ्या म्हटलंय, म्हणजे आत्मस्वरूपानं करून घ्या. कारण का आत्मा आणि देव वेगळा नाही महाराज, आत्मस्वरूपानं तोच आहे महाराज. जागृतीत तोच व्यवहार करतो महाराज, स्वप्नातला व्यवहार देखील तोच पाहतो महाराज. स्वप्नातला देह जागृतीत नाही, जागृतीतला देह स्वप्नात नाही, आणि दोन्ही देह तिथं नाहीत महाराज. पण आपण मात्र आहो म्हणूनच आपण 3 अवस्थेचं महाराज प्रकाशन करतो. आणि 3 अवस्थेच्या पलीकडे आपण तुरीय गाजी म्हणून आहे, ते खरं आपलं स्वरूप आहे महाराज. सच्चिदानंद स्वरूपानं आपण आहोत महाराज. देव काय आहे, सच्चिदानंद स्वरूपानं देव आहे. म्हणून देवा आत्मरूप गणेश केली स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. विद्या म्हणजे आत्मविद्या. आता त्या सगळ्या विद्या मानलेल्या आहेत महाराज. 14 विद्या 64 कला आहेत महाराज, बरोबर आहे. एवढ्या असून नारद महाराज अपूर राहिला ना, अशांत राहिला. पण सनकादिकांना शरण गेला आणि आत्मस्वरूपाची ओळख करून घेतली महाराज. चांगदेव एक महाराज योगी होता महाराज, 1400 वर्ष जगलेला होता. तरी पण महाराज सद्गुरूला शरण जावं लागलं आणि आत्मस्वरूपानं त्याची ओळख करून घ्यावी लागली महाराज. नामदेव राया अजून आपल्याला देवाची ओळख, देव समोर कधी आलेला नाही अजून, पण नामदेवरायांच्या जेवत होता महाराज, बरोबर आहे ना का. 8व्या वर्षी नामदेवरायाने मूर्तीला, आमचा कावळा अजून कागावळ खाईत नाही का, खातोय कावळा कागावळ खाईत नाही, पाया पडायला लागते का बाबा रुसलाच म्हणून.
असं का होतंय? तर जिवंत असताना त्याला लाताच काढले आता, आणि आता कशाला मिळू पाहिजे महाराज? आता तू तुमच्या जवळ काय येत नाही महाराज, असताना त्याला महाराज बघितलं नाही, आता कसं काय जवळ येणार तू? एवढा नामदेव असून देखील देव कळला नाही महाराज. सांगायचं काय महाराज आपल्याला? देव कळवून घेतला तर महाराज आपल्याला सुख स्वरूपालाच प्राप्त होतो महाराज. नाहीतर मग सर्व सुखाची आशय जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्नी नाही केला, हिंडता शेण जीव पावला, माया वेष्टीला जीव माझा हे का गाठलो महाराज? तर सुखासाठी रात्रंदिवस आपण पाठीमागे लागलोय, पण सुख आपल्याला अजून भेटलेलं नाही आणि दुःखानं आपल्याला सोडलेलं नाही. याचं कारण एकच आहे महाराज, सुखाचं स्थान कळलेलं नाही आपल्याला आणि दुःखाचं कारण कळलेलं नाही. दुःखाला जर कारण काय असेल तर दुःखाला कारण शरीर आहे, शरीराला कारण पापपुण्य आहे, त्याला कारण पाठ व्हायला पाहिजे बाबा तुला. शरीराला कारण धर्माधर्म पापपुण्य आहे, त्याला कारण रागद्वेष आहे, त्याला कारण अनुकूल प्रतिकूल आहे, त्याला कारण भेद ज्ञान आहे, भेद ज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि आपल्या ठिकाणचं अज्ञान जोपर्यंत जात नाही, आवरण जात नाही महाराज, तोपर्यंत आपल्याला देवाची आत्मत्वानं गणेशाची भेट होत नाही महाराज. कारण का इथं शब्दच असा काढलाय, आत्मरूप गणेश केली स्मरण, त्या गणेशाचे नवळ. कारण का हा यातला गणेश आपल्याला कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. तो आणि हा वेगळा नाही महाराज, तो म्हणजेच हा आहे आणि हा म्हणजेच तो आहे महाराज. कारण का ओत प्रोत तो भरलेला आहे महाराज. उपाधी संबंधानं जरी वेगळं वाटत असेल तर चैतन्य रूपाने काय आहे, एकच आहे महाराज. अनेक घट भरलेले असले, अनेक पृथ्वी म्हटलेले असले, सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश शस्त्र. तुम्ही आम्ही अनेक जरी दिसत असलं तर सगळ्याचं चैतन्य काय आहे महाराज, एकच आहे महाराज. आत्मरूपानं चैतन्य एकच आहे महाराज. चैतन्यात कधी भेद झालेला नाही, होणं शक्य नाही. त्याच देवाचं स्वरूप आहे. आणि तू जर आत्मत्वानं भेटला तर आपल्याला सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हाच मोक्ष आहे महाराज. तो प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवदेव करत असताना जाणून आपण देवाचं चिंतन करणं, देवाचं स्मरण करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का तोच दाता आहे महाराज. तुम्हा मला ह्या जन्ममरणातनं काढणारा देवाशिवाय दुसरा कोण काढू शकत नाही महाराज. आणि त्याला जर आपण तसं जर त्याच्याकडे सेवा केली तर यथार्थ तो हाकेसरशी उडी घालतो महाराज. बघा प्रत्येक संतांचं असं चरित्र बघा महाराज, पण त्यांना देवाची जाणीव होती महाराज. त्याने देव कळवून घेऊन कांदा मुळा माझ्या अवघी विठाबाई, आम्हाला देवळात अजून देव दिसत नाही, निदान हया यात तरी दिसावा. उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे ते तत्वज्ञ संत स्वीकारते महाराज. उपाधीकडे तुम्ही जर बघितलं महाराज तर उपाधीचे धर्म तुम्हाला अधोगतीला नेतील महाराज. कारण का त्रिगुणात्मक जग आहे. कुणाची उपाधी कशी असणार आहे, कुणाचे धर्म कसे असणार आहे, कुणाचे संस्कार कसे असणार आहे. जगाकडे बघायचं कशाला महाराज, बघायचं ते कुणाकडं, आपल्याकडं. आणि स्वतःकडे बघून परमार्थ केला तर लवकरात लवकर तुम्ही फलीभूत होईल महाराज. लोकांकडे हे बघवा, अंतःकरण आपलं शुद्ध करायचं, आपली पिशवी धुयाची, आपली पिशवी काय करायची, धुयाची, आणि लोकांची गावातली घाण गोळा करायची. तसं महाराज आपण सेवा करायची देवाची, अंतःकरण शुद्ध करायचं. आणि ह्या महाराजानं असं केलं, त्या बाबानं तसं केलं, त्यानं तसं केलं, हे बघण्यापेक्षा आपण काय करायचं एवढं जर आपल्याला कळलं याच्यातनं तर पुष्कळ झालं महाराज. कारण का आपलं चित्त शुद्ध करणं, आपल्याला स्वतःचं स्मरण करून घेणं हे अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी ज्या देवांची आपल्याला सेवा दिलेली आहे महाराज, गृहस्थाश्रमाला आपल्या या 12 सणाला 12 दिलेले आहेत. कारण का प्रत्येक ठिकाणी तुम्हाला देवाची आठवण यावी आणि पुढच्या गणेश पतर आपल्याला स्मरण राहतं महाराज. बरोबर आहे, त्या स्मरणात राहतो म्हणून देव पूजूनी पाहावं म्हटले महाराज. देवाचं रोज पूजा व्हावी आणि मग शेताला पिरून जायचे आणि अतिथीला काहीतरी वाढून आशीर्वाद घे. देवाला सुंदर पूजा करावी त्याची आणि मग
सातत्यानं त्याचं नामस्मरण करत राहावं. दडीता कांडिता जीविता गे बाई असं जर आपण केलं महाराज तर तेच कर्म ईश्वरार्पण बुद्धीने होतं महाराज. तुमचे काय अंतकर्म ते दोष असलेले हळूहळू निवृत्त होतात महाराज. आणि हळूहळू आपल्याला एक अधिकार संपन्न होतो. अधिकार संपन्न झाला तर कोण नाही कोणतरी तुम्हाला महात्मा भेटतो महाराज. आणि महात्मा भेटल्यानंतर तुम्हाला त्याच देवाची आत्मत्वानं भेट होती महाराज. आणि आत्मत्वानं जर भेट झाली तर संशय निघून जातो महाराज. तत्वमसी महावाक्य जर ऐकलं आपण तर आत्मस्वरूपानं आपल्याला महाराज त्याची ओळख होते. प्रमाण संशय आहे, प्रमेय संशय आहे, असंभावना विपरीत भावना निघून जातात आणि आपल्याला साक्षात्कार व्हायला काय अडचण येत नाही महाराज. पण सेवा करत असताना महाराज अशा ह्याच्यातून जर आपण सेवा केली तर ती सेवा फलीभूत होते आणि बरं वाटतं महाराज. हे असा कार्यक्रम तुम्ही म्हणजे हे योजना हे चांगलं आहे. नाहीतर त्या देवाला आणायचा आणि कुठंतरी डॉल्ब्या वाजवा, कुठंतरी नाटक आणून उभा करा. का आताच बोर्ड उभा केल्यात घालवायच्या त्या काय बाया नसलेल्या काय त्यानं देवांच्या यायचं त्या मंदिरात का कुठंतरी पळून जायचं हेच काय कळणं झालं महाराज. देव खरोखर आम्हाला भीत असेल दादा नाही देवा देव भिणाराही नाही महाराज. एक लक्षात ठेवा देव तो देवच आहे महाराज. फक्त तुम्ही जसं कराल तसं त्याला फल ते मिळणार महाराज. देवदेव करून वाया जाऊ नाही महाराज. कारण का सगळं तुमचा आमचा जो उद्धाराचं खातं आहे ते कुणाकडे आहे? देवाकडे आहे महाराज. म्हणून आपला तो एक देव करून यावा तेने विनी जीवा सुख नये ए रती माईक. हे देव सोडून बाकीचं जायचे मायाकार आहे. मायाच मिथ्या आहे. तिचं कार्य कसं त्याला जगन मिथ्या ब्रह्मसत्य जीव ब्रह्म ऐके आपला काय आहे सिद्धांत आहे. हे जर प्राप्त व्हायचं असेल तर देव यथार्थ कळवून येऊन देव जर केलं महाराज तर देव तुम्हाला फल दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथं सांगितलं आत्मरूप गणेशी केली स्मरण सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे झालेली सेवा इथं अर्पण करतो. मी सेवेला इथं विराम घेतो.